नमस्कार. मराठी व्याकरणातल्या अनुप्रास अलंकाराचं उदाहरण खूप सुंदर आहे. गडद निळे जलद भरून आले, शीतल तणू चपल चरण अनिल गण निघाले. म्हणजे गडद निळ्या रंगाचे आभाळ भरून आल्यावरती थंड त्यांचं तणू असते आणि चपल चरणाने अनिल म्हणजे वारा, अनिल गण निघाले अशी ती ओळ आहे. मला आठवली यासाठी की या थोडा बदल करावा वाटला म्हणून. गडद काळे जलद भरून आले, म्हणजे काळे का म्हणतोय तुम्हाला पुढे कळेल. शीतल तणू चपल चरण अनिल घोळ निघाले. आता अनिल घोळ का म्हणतोय तेही तुम्हाला कळेल. याच अनिल घोळाविषयी आपल्याला बोलायचं आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. अनिल घोळाबाबत आपण जे बोलणार आहोत ना ते खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या माणसाच्या घोळांची संख्या तरी किती असावी हा प्रश्न पडतो. बरं, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, अशी अवस्था या अनिलरावांची आहे. होय, मी अनिल परब यांच्याविषयी बोलतोय. राज्याचे परिवहन मंत्री, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्याविषयी बोलतोय. अनिल परबांचं कुठे ना कुठेतरी अडकणं सातत्यानं चालू आहे. म्हणजे अगदी सचिन वाझेच्या प्रकरणात सुद्धा अनिल परबांचा उल्लेख होतो. आता अनिल परब हे स्वतः आहेत की कुणाचं प्यादं म्हणून काम करतायत ह्याचा तपास करावा लागेल. पण सध्या तरी फक्त अनिल परबांचं नाव येतं आहे म्हणून आपण त्याच्याविषयीच विचार करूया. वाझेच्या प्रकरणात आलं, आणखी कोणत्या प्रकरणात आलं, तसं आता आणखी एक महत्त्वाचं प्रकरण अनिल परबांचं पुढे येत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण पुढे आणलेलं आहे. याबाबत सोमय्या राज्यपालांना भेटले देखील आहेत. त्यांनी काही पुरावे देखील सादर केलेले आहेत आणि ते पुरावे सादर करताना जे कागदपत्र समोर येत आहेत ती फार धक्कादायक आहेत. आता तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगतो. जे नवीन प्रकरण आले ते सांगतो. 10 कोटी रुपयांचं एक रिसॉर्ट दापोलीच्या जवळ मुरुड समुद्र किनाऱ्यालगत आहे. आता हे रिसॉर्ट अनिल परबांचं आहे. अनिल परबांचं आहे हे मी ठामपणे यासाठी सांगतोय की त्यासाठीची आवश्यक कागदपत्र आपल्याकडे आहेत. त्याचं झालं असं की विभास साठे नावाच्या व्यक्तीकडून 1 कोटी रुपयांना साधारणतः 42 गुंठे जमीन अनिल परबांनी खरेदी केली. आता ही तारीख आहे 19 जून 2019. लॉकडाऊन चालू आहे सगळं. 19 जून 2019 रोजी विभास साठे नावाच्या व्यक्तीकडून 1 कोटी रुपयाला अनिल परबांनी जमीन विकत घेतली. 1 कोटी रुपयाला. आता बघा, मी तारीख मुद्दाम सांगतोय तुम्हाला. 19 जून 2019ला जमीन विकत घेतली आणि 26 जून 2019ला म्हणजे फार तर 7 दिवस या दिवशी अनिल परबांनी तिथल्या ग्रामपंचायतला, निर्मल ग्रामपंचायतला पत्र देऊन कळवलं की आमचं रिसॉर्टचं बांधकाम झालेलं आहे, कृपया त्याची नोंद घ्यावी आणि त्याचा कर माझ्या नावानं देण्यात यावा. ते पत्र तुम्ही बघताय. 7 दिवसाच्या आत, म्हणजे जमीन विकत घेतल्याच्या 7 दिवसाच्या आत 3 मजली रिसॉर्टचं काम पूर्ण झालं. साधारणतः त्यातल्या खोल्यांचा विचार केला तर मोठ्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये. पण त्यात 1074 क्रमांकाची ती प्रॉपर्टी दाखवली. निर्मल ग्रामपंचायतला नोंद करून टाकली. त्यांनी निर्मल ग्रामपंचायतीने त्याच्यावरती कर आकारणी केली. त्या कर आकारणीची पावती देखील तुम्ही बघत आहात. कधी घेतलं, कधी बांधलं, कधी झालं, कधी कर आकारणी केली, सगळंच गौड बंगाल आहे. बरं, ही बांधकाम झाल्यानंतर सुद्धा 7/12च्या उतार्यावर ती जमीन अकृषक केल्याची, नॉन ॲग्रिकल्चरल लँड, ज्याला NA असं सोपं म्हणतो आपण, ते केल्याची नोंद अजिबात नाही आहे. म्हणजे त्याचा उल्लेख कृषक जमीन असाच आहे. म्हणजे ती शेतीच्या कामाची जमीन आहे. म्हणजे शेतीच्या कामाची जमीन असताना सुद्धा ती जमीन घेतल्या गेली, बांधल्या गेली, ग्रामपंचायतला नोंदवल्या गेली, त्याच्यावरती कर आकारला गेला. आता तुम्हाला अजून एक धक्कादायक प्रकार सांगतोय. हा कालावधी फक्त 7 दिवसाचा आहे. म्हणजे जमीन विकत घेणे ते ग्रामपंचायतकडे अर्ज करणे, यात 3 मजली रिसॉर्ट, 22 खोल्या याच्यामध्ये आहेत, असं रिसॉर्ट बांधल्या गेलेलं आहे. 7 दिवसामध्ये असा कोणता चमत्कारिक गौंडी किंवा कॉन्ट्रॅक्टर मिळाला की ज्यानं 7 दिवसात 22 खोल्यांचं 3 मजली रिसॉर्ट बांधून काढलेलं आहे. बरं, पुढे एवढ्यावर थांबत नाही आहे. 29 डिसेंबर 2020 म्हणजे साधारणतः हे 12 महिने आणि ती उरलेली 6 महिने
18 महिन्याच्या आत सदानंद कदम नावाच्या व्यक्तीसोबत पहिल्यांदा हे रिसॉर्ट विकण्याचा करार करण्यात आला आणि 21 फेब्रुवारी 2020 रोजी या कदम यांच्या नावानं हे रिसॉर्ट केल्या गेलं. 11 मे 2021ला म्हणजे बघा 11 मे 2021ला या जमिनीचा NA कर भरला गेला. हा केव्हा भरला गेला? ज्या वेळेला NA कर न भरता हे बांधकाम कसं केलं गेलं याविषयीचा प्रश्न जेव्हा किरीट सोमय्या यांनी विचारला तेव्हा, म्हणजे साधारणतः 26 जून 2019ला जमीन विकत घेतल्या जाते आणि तिचा NA कर 11 मे 2021ला भरला जातो. 1 वर्ष 11 महिन्याचा कालावधी यात जातो. त्यात बांधकाम होतं, नोंद होते, कर लागतो, त्याची पहिली खरेदी होते, दुसरी विक्री होते. या सगळ्या प्रकारामध्ये NAचा कर मात्र भरला जात नाही, NAची नोंद मात्र केली जात नाही. आणि त्याहीपेक्षा पुढची गोष्ट म्हणजे CRZ म्हणजे कोस्टल बाबत जो झोन आहे, कोस्टलच्या डेव्हलपमेंटचा झोन आहे, त्याच्या नियमांचं उल्लंघन करून हा रिसॉर्ट बांधला जातो. या रिसॉर्टची आताची मार्केट व्हॅल्यू 10 करोड रुपयांची, म्हणजे लावून घेतात, त्याची दुसऱ्या माणसाला विक्री करून टाकतात. हे सगळंच अनाकलनीय आणि गूढ नाही का वाटत? राज्यातील सत्तेचा लाभ घेत अनिल परबांनी केलेली कृती आहे असं नाही का वाटत? म्हणून मी म्हणालो गडद काळे जलद भरुणी आले. हे काळे काळे गडद रंगाचे ढग आहेत ही सगळी आलेली महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात. आणि शेवटची वेळ वापरली होती मी, अनिल घोळ निघाले. हे सगळे घोळ आहेत, ह्या सगळ्या गडबडी आहेत. मला एक कळत नाही, ज्या कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं त्याच कोकणच्या पट्टीमध्ये शिवसेनेच्या अनेक गडबडी निघत आहेत. त्याच पट्टीत अर्णव गोस्वामीच्या प्रकरणात ज्या नाईक परिवारानं आक्षेप व्यक्त केले आहेत, त्याच नाईक परिवाराची जमीन शिवसेनेचा कोकणातला आणखी एक नेता आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय हे विकत घेतात. हे प्रकरण पुढे येतं. म्हणजे सगळ्याच प्रकरणाची कशी एक छान लिंक लागत जाते बघा ना. अन्वय नाईकच्या प्रकरणामध्ये अशीच लिंक लागते आहे. म्हणजे दिशा सलियांचा मृत्यू, सुशांतचा मृत्यू, वाझेचं येणं, वाझेचं स्फोटक ठेवणं, त्यांचा अनिल परबांशी संबंध असणं, पैशाचा घोळ, ह्या सगळ्या एकमेकात लिंक असलेल्या गोष्टी आहेत का काय असा प्रश्न वाटतो. आणि जो कोणी याला उघड करण्याचा प्रयत्न करेल त्याला फटका दिला जातो. म्हणजे अन्वय नाईकच्या प्रकरणामध्ये, तिच्या मृत्यू प्रकरणामध्ये अर्णव होता, अर्णव या सगळ्या घोळ काढत होता, म्हणून कदाचित अर्णवला अटक करण्याची प्रक्रिया झाली. त्यात वाझेसोबत याची लिंक आहे, अनिल परबांची दिसती आहे, त्याच्या पत्रात कळतं आहे. अनिल परबांच्या सोबत आर्थिक व्यवहार आहेत. अनिल परबांचे आर्थिक व्यवहार घोळाचे आहेत. जिथे कुठे म्हणून आर्थिक विषयाशी संबंध येतोय तिथे तिथे ही लिंक लागत जाते. आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणात आता अनिल परब अडचणीत येणार हे स्पष्टपणे दिसतं आहे. वाझेच्या केसमध्येही परब अडचणीत येतील आणि या केसमध्येही परब अडचणीत येतील. एकूणच आघाडी सरकार म्हणजे सुपर लोटो कार्यक्रम चालला आहे की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही. यातील अपडेट आपल्यापर्यंत पोचवत राहूच. आपण अनलायझरला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील. तूर्तास नमस्कार.